नमस्कार. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी IAS तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडून कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून पनीर आणि पनीरचे पदार्थ गायब झाल्याचे सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. IAS तुकाराम मुंडे हे जेव्हापासून FDAचे आयुक्त झाले आहेत तेव्हापासून त्यांनी भेसळखोराविरोधात मोठी मोहीम उघडून कारवाईचा धडाका लावला आहे. आणि त्याचाच परिणाम असा झाला की आता हॉटेल्समधून देखील पनीरचे पदार्थ गायब झाले आहेत, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अचानक हे पदार्थ मार्केटमधून गायब झाल्याने आणि शॉर्टेज झाल्याने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अचानक हे पदार्थ गायब झाल्याने आजपर्यंत आपण नेमकं काय खात होतो असा प्रश्न नागरिकांच्या मनात सतावत आहे. आणि याशिवाय दुधापासून जेवढे म्हणून काही पदार्थ सर्रास किराणा दुकानमधून आणि हॉटेल्समधून मिळायचे आता शॉर्टेज झाले आहेत. विविध कंपन्यांचं दूध संकलन देखील घटलं आहे. आणि त्याचप्रमाणे पनीर, पनीर चिल्ली, पनीर तडका, पनीर मसाला अशा अनेक पनीरपासून बनवल्या जाणाऱ्या भाज्या देखील हॉटेल्सच्या मेनू कार्डमधून गायब झाल्या आहेत. पनीरचं वरूनच शॉर्टेज आहे असं हॉटेलवाल्याकडून सांगण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. चीज, दूध, लस्सी अशा पदार्थांना देखील सध्या हॉटेलमध्ये जागा नसल्याचंही बोललं जात आहे. शिवाय मसाला दूध, रबडी, बासुंदी यांचे देखील स्टॉल अनेक ठिकाणाहून गायब झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे आणि राज्यातील भेसळखोराविरोधात चांगलीच मोहीम उघडली आहे. आणि त्यामुळेच भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. IAS तुकाराम मुंडे यांच्या या धडाकेबाज कारवाईसाठी सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल. जर ही बातमी आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.